वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम मी भारती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक नर्सिंग एज्युकेशन, जो की JNM थर्ड इयरचा म्हणजे सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहे व्याख्या, JNM थर्ड इयरच्या व्याख्या. 10 मार्कच्या व्याख्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही 5 व्याख्या आपल्याला लिहायला लागतात. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पेपरमधला पहिला क्वेश्चन झाल्यानंतर दुसरा क्वेश्चन जो येतो त्याच्यामध्ये येतो व्याख्या लिहा. तर व्याख्या लिहा हा क्वेश्चन पूर्ण 10 मार्कचा असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही, आता याच्यामध्ये तुम्हाला जी व्याख्या समजा येत असतील तर प्रोसेस रेकॉर्डिंग आहे किंवा परिचार्य शिक्षण आहे, कुठल्याही याच्यामध्ये कोणतीही जर व्याख्या तुम्हाला जर आल्या त्या ठिकाणी तुम्ही 5 व्याख्या त्या लिहाव्या. तर सुरू करूया व्हिडिओला. तर पहिली डेफिनेशन व्याख्या जी आपली म्हणजेच प्रोसेस रेकॉर्डिंग. आता प्रोसेस रेकॉर्डिंग म्हणजेच एखाद्या विशिष्ट कामाची पद्धतीच्या, आता एखादी विशिष्ट पद्धत किंवा कामाचे नियोजन आणि पद्धतीचा आणि क्रियेचा तपशीलावर अभ्यास या कामाच्या प्रवाहाचे निरीक्षण करून त्याची माहिती रेकॉर्डिंग केली जाते. आता एका कामाचे नियोजन करून काय केले जाते तर त्या माहितीचे रेकॉर्डिंग केली जाते आणि रेकॉर्डिंग केल्यामुळे काय होते तर कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते आणि त्यालाच प्रोसेस रेकॉर्डिंग असे म्हणतात. हे झाली आपली प्रोसेस रेकॉर्डिंगची व्याख्या. दुसरी म्हणजेच परिचर्या शिक्षण. परिचर्या शिक्षण नर्सिंग एज्युकेशन. परिचर्या नर्सिंग आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन देणारा एक व्यावसायिक अभ्यासक्रम. याचा मुख्य उद्देश रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे सेवा करण्यासाठी त्यांना तयार करणे म्हणजेच परिचर्या शिक्षण होय. तर परिचर्या शिक्षण म्हणजेच काय तर परिचारिकांना नर्सिंग आवश्यक असते आणि असलेले जे ज्ञान आहे, कौशल्य किंवा दृष्टिकोन जो देणारा एक व्यवसाय आहे, म्हणजे तो व्यवसायाला अभ्यासक्रम. याचा मुख्य उद्देश काय तर रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे सेवा करण्यासाठी तयार करणे म्हणजेच परिचर्या शिक्षण होय. नेक्स्ट आहे नंबर 3 प्रशासन. प्रशासन म्हणजेच एखाद्या संघटनेचे किंवा संस्थेचे निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना तयार करणे, नंतर निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे प्रशासन आहे. आता प्रशासन म्हणजेच एखाद्या संघटनेचे किंवा संस्थेचे निश्चित त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यावर योजना तयार करणे आणि योजना तयार करण्यानंतर त्याच्यावर निर्णय घेणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे. अंमलबजावणी केल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासन असे म्हणतात. नंबर 4 कामाचे वर्णन. कामाचे वर्णन म्हणजेच एखाद्या विशिष्ट नोकरीच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि आवश्यक कौशल्याची सविस्तर माहिती देणारा एक अविकृत दस्तऐवज म्हणजेच त्यालाच कामाचे नियोजन असे म्हणतात. त्याच्यानंतर कर्मचारी वर्गीकरण. कर्मचाऱ्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यानुसार जी गटवारी करणे त्यालाच कर्मचारी वर्गीकरण असे म्हणतात. नंबर 6 सेवा अंतर्गत प्रशिक्षण. आता सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हणजेच कर्मचाऱ्याला त्यांच्या नोकरीच्या कालावधीत दिले जाणारे प्रशिक्षण. आता कर्मचाऱ्याला म्हणजे जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीत दिले जाणारे प्रशिक्षण याचा उद्देश. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथपर्यंत आपल्या हे झालं डेफिनेशन JNM थर्ड इयरच्या.